वृत्तपत्र विक्रेते ते जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे यांच्या राजकीय यशाचा चढता आलेख। कबनूर पूर्व जिल्हा परिषद मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्य कबनूर गावचे सुपुत्र कुमार मारुती कांबळे यांनी वृत्तपत्र विक्रेते ते जिल्हा परिषद सदस्य पदापर्यंत मजल मारून आपल्या राजकीय वाटचालीच्या यशाचा आलेख चढता ठेवला आहे। त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून तो राजकीय क्षेत्रात कौतुकाचा विषय ठरला आहे। कबनूरचे सुपुत्र असलेले कुमार कांबळे यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती, त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करायचे। याच दरम्यान 2000 सालापासून ते आपल्या वडिलांना हातभार लावण्यासाठी पहाटे लवकर उठून घरोघरी जाऊन वृत्तपत्र पोहोच करायचे काम करू लागले। त्यासोबतच त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले। त्यामुळे त्यांना 2010 साली पहिल्यांदा कबनूर ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य होण्याचा मान मिळाला। यानंतर पुन्हा सलग 2दा ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले। याच दरम्यान 2014 आणि 2015 या कालावधीत त्यांना उपसरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली। त्यामुळेच ते गावातील विविध मूलभूत समस्या मार्गी लावण्याच्या प्रयत्नात यशस्वी ठरले। त्यातूनच त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल जनतेत मोठा विश्वास निर्माण झाला। विशेष म्हणजे उपसरपंच पदावर असतानाही त्यांनी दररोज न चुकता पहाटे लवकर उठून घरोघरी वृत्तपत्र पोहोच करायचे काम सुरूच ठेवले होते। 2017 साली त्यांची पत्नी सौ महानंदा कुमार कांबळे यांनी कबनूर पंचायत समिती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले आहे। नुकत्याच झालेल्या कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघातून ते भाजपाकडून विजयी झाले आहेत। सुज्ञ मतदारांनी मला निवडून देऊन दाखवलेला विश्वास आता सर्व प्रलंबित विकास कामे मार्गी लावून सार्थ ठरवणार आहे। यामध्ये कबनूरातील घनकचरा प्रश्न, जलजीवन योजना पूर्णत्वास नेणे, कबनूर आणि कोरोचीतील सिद्धार्थनगर झोपडपट्टी नियमितीकरण, जिल्हा परिषद मराठी शाळा सुधारणा, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यासह पायाभूत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अशा कामांना प्राधान्य राहणार आहे। यासाठी सर्वांना सोबत घेऊनच निवडणुकीत दिलेली विकास कामांची आश्वासने पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्यरत राहणार असल्याचे नूतन जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे यांनी महान कार्याशी बोलताना सांगितले। संतोष पाटील, इचलकरंजी।